एवं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. मला स्वप्नात असं दिसलं होतं की शुभ्रा काहीतरी जादू करते माझ्यावर. पूनम तू ऐक हे बघ कशी जिरवली, माझ्याशी शहाणपणा करत होती. असा ॲटिट्यूड घेऊन येणार असाल तर मी फक्त आजोबांच्यासाठी चाललोय. नाही त्याची धिंड काढली ना धिंड. काय ग हा अशी दचकलीस काय तू? काय नाव म्हणालास त्या मुलीचं? सुलेखा. अभिमानला वाटतं मला वेड लागलं. माझ्या डोक्यावर परिणाम झालाय. एका सायकॅट्रिस्टकडे घेऊन गेला होता मला. कोणीतरी डॉक्टर सामंत म्हणून होतं. डॉक्टर विराज सामंत. मी ओळखता त्यांना. काय म्हणाले ते? काय नाही, नको ते प्रश्न विचारत होते फालतू. पण मला एक कल्पना आली. तुम्ही जसं मला सांगितलं की स्वतःच्या मेंदूचे दरवाजे बंद ठेवायचे, यामध्ये हे डॉक्टर मला मदत करू शकतात, राईट? फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसल्यानंतर रस्त्यावरची भेळपुरी खाण्याची का हौस आली तुला? मेंदूचा दरवाजा कसा उघडायचा हे जसं मी तुला शिकवलं, तसंच तो बंद कसा करायचा हेही मी शिकवू शकते, नाही? ध्यान साधनेच्या वरच्या पातळीवर आपण जेव्हा पोचतो तेव्हा आपले विचार शरीर रूप धारण करतात. कुठलीही गोष्ट स्वतःहून कधीच हलत नाही. साधा एक चुरमुऱ्याचा दाणा असला ना तरी तो हलवायला प्रयत्न करावे लागतात. कोणी साधी फुंकर मारून हलवू शकतं किंवा प्रत्यक्ष हाताने उचलून बाजूला ठेवावा लागतो. झेन सारखी चायनीज मेडिटेशनची पद्धतही सांगते की हीच गोष्ट तुम्ही विचारांच्या ताकदीने सहज साध्य करू शकता. म्हणूनच त्यांच्या मार्शल आर्ट्समध्ये सगळ्यात श्रेष्ठ पातळी तेव्हाच गाठली जाते जेव्हा त्या मार्शल आर्टिस्टना लढण्यासाठी हातपाय हलवायची गरज लागत नाही. आणि त्या पातळीवर पोचायला वर्षानुवर्षांची खडतर तपस्या लागते. असो, तो आपला मुद्दा नाही. तुला अशी कल्पना करावी लागेल की तुझ्या मेंदूमध्ये खरंच असा एक दरवाजा आहे जो उघडून कोणीतरी आत येऊ पाहतंय आणि तुला प्रयत्नपूर्वक तो दरवाजा बंद करायचा आहे. मी प्रयत्न करणार आहे तुझ्या मेंदूमध्ये शिरण्याचा आणि तुला मला प्रयत्नपूर्वक बाहेर ठेवायचं आहे. कळलं?
खूपच दुबळा प्रयत्न. जीव गेला असता माझा. मी रस्ता जाऊन दिला. सगळा घोरी आहे, घोरी आहे. हे सगळं तू शुभ्राबरोबर करत होतीस. मी तिचा ताबा घेत होते तेव्हा ती तिला तुझं शरीर आपोआपच मिळत होतं. पण माझ्या बाबतीत तू हे नाही करू शकत. कसं वाटलं जेव्हा तू तुझ्या शरीरात नव्हतीस? थंडी, प्रचंड थंडी, सफोकेशन. मी तुझ्या मेंदूचा ताबा सहज घेतला होता सुलेखा. मी तुझ्या घरात आले आणि तुला तुझ्या घराच्या बाहेर काढलं. पण हे सगळं करत असताना मी माझ्या घराला कुलूप लावून आले होते. त्यामुळे तुला तोही दरवाजा बंद झाला आणि तू राहिलीस बाहेर थंडीत कुडकुडात. कशी वाटली ही प्रोसेस? म्हणजे मी काय करायला हवं होतं? तुम्हाला माझ्या घरात घुसून न देणं. तीच तर पहिली पायरी आहे. जे तुला साध्य करायचंय ते मी करून दाखवलं. एवढं सोपं नाहीये. दुसऱ्याच्या मेंदूचा ताबा घेताना स्वतःच्या मेंदूचे दरवाजे त्याच्यासाठी बंद ठेवता आले पाहिजे. खूप मेहनत घ्यावी लागेल. माझी तयारी आहे. तुझ्या साधनेमध्ये पुन्हा एकदा खंड पडलाय. तुला पुन्हा पहिल्यापासून प्रयत्न करावे लागतील. मधल्या काळात कधी प्रयत्न केला होतास? कसला? शुभ्राच्या मेंदूचा ताबा घेण्याचा. एकदा. काय झालं? पुन्हा तेच झालं. जोपर्यंत तू तिच्यासाठी तुझ्या मेंदूचे दरवाजे बंद करत नाहीस तोपर्यंत हा प्रयत्न पुन्हा करायचा नाही. तेच कसं करता येईल मला? त्यासाठी मी आहे. सुलेखा, जी ताकद तुझ्याकडे जन्मताच आहे ती शुभ्राकडे देखील आहे. तुला जशा भूतकाळातल्या गोष्टी दिसतात, जशा कळल्या आहेत तशा तिलाही कळल्या असतील. तिला कळलंय. मला माहिती आहे. पण मला एक कळत नाही की गतजन्मात जर तिने मला इंदुमती म्हणून बघितलंय तर ती आता मला कन्फ्रंट का करत नाहीये? याचं कारण असू शकतं तिने इंदुमतीचा चेहरा पाहिला नसेल कदाचित. पण तिला जर गतजन्माच्या घटना दिसल्या असतील तर मला एक सांग, तुला काय आठवतंय? इंदुमती आणि पार्वती एकमेकींच्या समोर किती वेळा आले असतील? मी तिला पाहिलं होतं पहिल्याच दिवशी देवळाच्या बाहेर. पण तिने माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. कशाला बघेल? शास्त्राची सून ना.
पडलेलं खरकट्यासारखं उभे होतो. हीच गोष्ट तुला अजून दारुण आहे. काय? शुभ्राला अजूनही कळलेलं नाहीये की सुलेखा म्हणजेच इंदुमती आहे. तू आजपर्यंत केलेले 3 खून पचलेत कारण त्यामागचा हेतूच कोणाला कळला नाहीये. 11 वर्षांची सुलेखा आपल्या मैत्रिणीला बुडवून मारते का? सुलेखा स्वतःच्याच आईचा प्राण घ्यायचा प्रयत्न करते का? हा का जोपर्यंत तुझी ढाल बनून उभा आहे ना तोपर्यंत तू सुरक्षित आहेस. ज्या क्षणी ही ढाल गळून पडेल, ज्या क्षणी या काची उत्तरं लोकांना सापडतील, त्या दिवशी तू तो दिवस आला तर स्वतः संपायच्या आधी संपून टाकीत सगळ्यांनाच. त्यात काय मजा आहे सुलेखा? अगं, विजयाचा आनंद उपभोगण्यासाठी तुझं आयुष्यच जर का राहिलं नाही तर त्यात काय मजा? खरा आनंद तेव्हाच आहे जेव्हा सगळ्यांना संपून तू जिवंत राहशील. पण आता माझ्या गळ्याभोवती फास पडलाय, त्याचं काय करू? तू काही दिवस माझ्या घरी राहायला ये. त्याने काय होईल? प्रश्न विचारायचे नाहीत. जे काही सांगतेय तेवढंच कर. दी आणि अभिमानला काय सांगू? त्यांना काय सांगायचं ते मी सांगेन. त्याची काळजी तू करू नकोस. आणि हो, अभिमानला मला एकदा भेटायला सांग. नाही, नको. त्याचा नंबर दे मला, मीच त्याच्याशी बोलीन. सायकॅट्रिस्टकडे जायचं असं जे काही लूप त्यांनी लावलंय. मी तुला सांगितलं ना, तू माझ्या घरी राहायला ये. मी बघते पुढे काय करायचं ते. गुड मॉर्निंग सर. हां सावंत बोला. तनिष्काबाईच्या घराच्या बाहेरून बोलतो सर. हे बघ सुलेखा, मला माहिती आहे तुला रोज रोज फोन करून सारखं सारखं तेच तेच सांगून तुला मी बोर करते असं वाटत असेल तुला. पण लेखा, मला तुझी काळजी आहे. आय नो दी, आय नो. तुला माझी खूप काळजी वाटते. आय नो यू केअर फॉर मी. बट डोंट वरी. आणि हो, मी तो आधीचा फोटो घरातून काढून टाकलाय. आता कुणाला काही कंप्लेंट नसण्याचं काही कारण नाही. हे बघ, प्रश्न फक्त फोटोचाच नाहीये, प्रश्न तुझ्या ॲटिट्यूडचा सुद्धा आहे. आणि काही गोष्टी मला कळतात न सांगता. लेखा, तू जेव्हा आधी बरोबर रिलेशनशिपमध्ये होतीस तेव्हा मला कळायचं दॅट यू आर इन लव्ह विथ हिम. अगं, तू सतत हसत खेळत असायचीस, सतत खुश असायचीस. पण आता अभिमान बरोबर मला असं वाटतच नाहीये दॅट यू लव्ह हिम. आय डोंट लव्ह हिम. लेखा, मग का करतेस लग्न? कारण त्याचं माझ्यावर प्रेम आहे. आणि नाहीतरी तुलाही माझ्या लग्नाची घाई आहे ना. पण लेखा, दी, आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो आपल्याला कशी वागणूक देतो याचा अनुभव घेऊन झाला एकदा. आय थिंक इट्स बेटर दिस वे. हां, हे बघ लेखा, मी असं नाही म्हणणार की तू चुकतेस, पण कदाचित काही दिवसात तुझ्या मनात सुद्धा अभिमानबद्दल काहीतरी. चल ठेव फोन मी दी. यू नीड टू मेक अ फ्रेश स्टार्ट. मला माहिती आहे, मागचं सगळं विसरून पुन्हा एकदा उत्साहाने
सुरुवात करू शकणार नाहीस तू, पण प्लीज प्रयत्न कर ना. मी सुद्धा प्रयत्न करते ना. म्हणजे ॲक्च्युली माझं आणि बाळाचं असं ठरलं होतं की हे कुणाला सांगायचं नाही, पण आय वॉन्ट टू शेअर इट विथ यू. आय वॉन्ट टू टेल दिस टू यू सुलेखा. माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट आहे ही. कुठली? लेखा, ॲक्च्युली बाळाचीच आयडिया आहे ही. म्हणजे आधी मी कन्व्हिन्स नव्हते, पण ती प्लीज प्रस्तावना एवढी दिली आहेस ना, आता सांग काय आहे ते सांग. नाही, असं फोनवर नाही सांगता येणार मला. आपण भेटून बोलू. ओके दी, माझी उगाच एक्साइटमेंट वाढवू नको. सांग ना काय ठरलंय तुझं आणि जिजूचं. ओके ओके. बाळ आणि मी, वी आर प्लॅनिंग आवर ओन बेबी. काय? दी, तू व्हॉट डिड यू से? तुम्ही काय काय म्हणालीस तू आता नक्की? हो, आम्हाला आता आमचं बाळ हवंय. आणि मलाही. म्हणजे दी, तू ऑलरेडी? नाही नाही, पण लवकरच. लेखा, व्हेरी हॅपी. आय एम व्हेरी हॅपी आफ्टर अ व्हेरी लॉंग टाइम. I'm happy to for you, Dee. Very happy. आपल्या आयुष्याला नरटी लागली ती लागलीच. एवढा मरून दुसरा जन्म घेतला तरी सुद्धा. का ग अशी का पिसळली गोड्यावानी? काय झाले? दी आणि जिजू. म्हणजे ते बाळ आणि त्याची बायको? हो, तेच. मूल प्लॅन करतायत दोघं. म्हणजे मला नाही कळलं नक्की काय करतात. म्हणजे मुलाला जन्म देण्याचा विचार करतायत. तुला कळतंय मी काय सांगते तुला? हसायला काय झालं? अगं हसू नको तर काय करू माझी राणी. अगं तू शास्त्र्यांचं कुळ संपवायची शपथ घेतलीस. आज तिकडं शास्त्र्यांचं कुळ कुत्र्याच्या पिलावाने वाढत चालले. हे ऐकून घेण्यासाठी फोन केला नाही मी तुला, कळलं? पुढे काय करावं मला काही कळत नाही. करायचंय काय त्यात? झाडाला फळ येऊ द्यायचं नसेल तर झाडच तोडून टाकाय पाहिजे. बघ, तो बाळ्या आणि तुझी बहीण दोघांपैकी एकाला संपवून टाक. अजून विचारच करतात ना व? विचार आचारात येणे अगोदर संपवून टाक. गाडच नाही राहिला तर पोहऱ्याचा सवालच येत नाही.